नमस्कार. मी डॉक्टर अनिकेत चंद्रकांत देशमुख. आज सांगोल्यामध्ये एक बैठक घेतली. त्या पार्श्वभूमीवर आज मी हे व्हिडिओ बनवत आहे. काही लोकांनी माझ्यावर टीका केल्या की ते सर्वांना आता ज्ञात असेल की काही पद्धतीने टीका करण्यात आली. पण ह्या सर्व गोष्टींचे पार्श्वभूमी सांगण्याच्या आता वेळ आलेली आहे असं मला वाटतं. कारण का हे आता बऱ्याच गोष्टी लोकांपर्यंत चुकीच्या पद्धतीने पसरवण्याचं काम काही शेतकरी कामगार पक्षातली काही मोजकी मंडळी करत आहेत आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची आता गरज आहे किंवा त्यांना समज देण्याची गरज आहे. अशा पद्धतीने काही लोक वागत आहेत. एकतर पार्श्वभूमी सविस्तर सांगायची म्हणली तर 2019ची निवडणूक मी लढली. हे जनतेने माझं नाव पुढं केलं, आबासाहेबांनीही माझं नाव पुढं केलं. या पद्धतीने 2019ची मी निवडणूक लढली. त्यावेळेस माझं शिक्षण अर्धवट राहिलं असल्याकारणानं मी परत माझ्या शिक्षणासाठी पुण्या इथे गेलो. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कामही करत होतो. ते पूर्ण करताना मी सोलापूर सिव्हिलमध्येही काम केलं. ते काम करत असताना 2019 नंतर साधारण 21पर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं. 21 ते 22 मी सोलापूर सिव्हिलमध्ये काम करत असतानाही सांगोल्यामध्ये मी मतदारसंघामध्ये येत होतो, काम पाहत होतो. लोकांनी माझ्यावर टीका केली की मी 2019 नंतर मतदारसंघात कधीच नाही असं हे धांदळट विधान केलं. हे तर चूक आहे. मी सातत्याने होतो. मागचं त्याच्यानंतरचं 1 वर्ष मी माझ्या पुढील शिक्षणासाठी गेलो होतो आणि ते शिक्षण पूर्ण करून आज मागचं 8-9 महिने झालं मी सांगोल्यात सातत्याने येत आहे. त्यामुळं असं कोणतंही गणित नाही आहे की मी सांगोल्याशी नाळ तुटलेली आहे आणि सांगोल्यापासून मी वेगळं झालेलो आहे. अशी कोणतीही घटना आत्तापर्यंत घडली नाही. माझ्या शिक्षणाचा काल सोडला त्याच्या व्यतिरिक्त मी इतर वेळी जेव्हाही काम करत आहे, काम करणं स्वाभाविक आहे. कारण का ज्या पद्धतीनं देशमुख घराणं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राजकारणातून कोणतंही स्वार्थ न साधता राजकारण आणि समाजकारण करणारं आमचं घर आहे. हे करत असताना कोणतीही लालचा आबासाहेबांनी कधीही या राजकारणातून पाहिली नाही आणि त्या माध्यमातूनच मग राजकारण करत असताना आपल्याला आपलं दैनंदिन जीवन जगता यावं यासाठी तर प्रत्येकाला काम करावं लागतं आणि ह्या पद्धतीनं मग मलाही काम करावं लागतं, माझाही व्यवसाय करावा लागतो. कोण कसं करतं आहे ह्याच्यावर मी वाच्यता नाही करणार. कारण का माणूस न कमवता राजकारण आणि समाजकारण करू शकत नाही. घर चालवायचं असतं किंवा घरातल्या लोकांना सांभाळायचं असतं. या पद्धतीनं वयाच्या 31व्या वर्षी मीही नॉर्मल वयाच्या 31व्या वर्षी जो मनुष्य ज्या पद्धतीने घर सांभाळतो त्या पद्धतीने व्यवसाय करून मी राजकारण आणि समाजकारण करतो. ह्याच्यामध्ये मला कोणताही गैर वाटत नाही. अशी हमेशा मलाही दाखवली गेली की तुम्ही घरी बसा, आम्ही तुम्हाला सांभाळतो, आम्ही तुम्हाला गाड्या देतो, डिझेल देतो. पण काही स्वाभिमान लोकप्रतिनिधीने आपल्या परीने बाळगावा. तो स्वाभिमान कुणाच्या दावणीला लावायचा की नाही लावायचा हा प्रत्येकाचा विषय आहे. पण मला वाटतं की कुणाच्या दावणीला जर आपला स्वाभिमान लावला तर यदाकदाचित आपण पूर्ण क्षमतेने समाजकारण आणि राजकारण कष्टकरी दीनदलित लोकांसाठी करू शकणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं. या पद्धतीने मी माझं काही तत्त्व आहे त्या पद्धतीने मी वागतो आणि आबासाहेबांनीच घालून दिलेली अशी तत्त्व आहेत की आपण स्वावलंबी असलं पाहिजे, स्वाभिमानी असलं पाहिजे आणि कुणाच्याही दावणीला आपण बांधलं गेलं नसलं पाहिजे. तरच आपण गोरगरिबांची सेवा करू शकतो. ह्या उद्देशानंच मी माझा व्यवसाय करत आहे. त्यामुळं आज मी जरी गाडी घेऊन फिरत असेल तर स्वतःचं डिझेल त्याच्यामध्ये टाकतो, स्वतःच्या मेहनतीनं कमवलेला पैशाचं डिझेल त्याच्यामध्ये टाकतो. माझी स्वतःची म्हणजे घरातल्यानी घेतलेली गाडी आहे त्याच्यामध्ये मी फिरतो. त्यामुळं असं काही हे नाही आहे की मला काही हे करायचं नाही किंवा मला आवडत नाही आणि मी हे सगळं करतो आहे असातला भाग नाही. मला ही गोष्ट आवडते म्हणूनच मला राजकारणात आबासाहेबांनी पुढे केलं. बघा माझ्या घरामध्ये माझे भाऊ, बंधू, बहिणी अशा बरेच लोक आहेत जे उच्च शिक्षित आहेत. पण तरीसुद्धा 50 वर्ष राजकारण करणाऱ्या व्यक्तीला माझं नाव का सुचवावं वाटलं याचाही विचार तुम्ही लोकांनी करावा. कारण का माझी लहानपणापासून आवड तर राजकारणाबद्दल होतीच, पण एक स्वाभिमान आणि माझं स्वतःचं एक व्यक्ती म्हणून जगण्याचे वेगळे प्रिन्सिपल आहेत, वेगळे तत्त्व आहेत. त्या पद्धतीने मी वागतो. लोकांनी काय करावं ह्याच्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत कारण प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन आहे. ही एक जी टीका माझ्यावर आत्ता एक मीटिंग घेतली गेली त्यामध्ये लोकांनी माझ्यावर काही अशा टीका केल्या की मी 2019 नंतर आलो नाही. दुसरी गोष्ट की मी फोन उचलले नाही असं, मी फोन उचलत नाही असं एक कोणीतरी गैरसमज पसरवायचा प्रयत्न केला. हां, मान्य आहे. ज्यावेळेस माझं शिक्षण सुरू होतं म्हणजे इलेक्शन नंतरचा काळ त्याच्यामध्ये फोन उचलणं शक्य नव्हतं. लोक
ज्या पद्धतीने प्रेम करतात त्या पद्धतीने कोणत्याही गोष्टीसाठी फोन करत होते. म्हणजे तुम्ही जेवण केलं का, तुम्ही काय करताय, हे सगळं विचारणं मान्य आहे. त्यांची भावना, त्यांची उत्सुकता असणं माझ्याबद्दल मान्य आहे. पण तो काळच तसा होता की माझी परीक्षा असल्याकारणानं मला 10-10 तास ज्यावेळेस अभ्यास करायला लागत होता, मला फोन उचलणं शक्यच नव्हतं. त्यावेळेस माझे फोन बंद होते. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये माझे सातत्याने फोन सुरू होते. फोनवर मी अजूनसुद्धा कोणाचाही मिस कॉल जरी आला तर मी त्याला फोन करून वापस, असं कधीच होत नाही की माझा फोन आला आहे आणि परत मिस कॉल पडला आणि मी त्याला फोन करत नाही, असं कोणतेही होत नाही. त्यामुळे हे ददांत खोटं आहे की मी फोन उचलत नाही, कोणाशी माझा संपर्क नाही. त्यानंतर मी आज 8 महिने झाले प्रत्येक गावामध्ये 4 ते 5 वेळा गेलेलो. विद्यमान आमदार पण गेले नसतील, एव्हाना शेतकरी कामगार पक्षातलं कोणी इतरही गेलं नव्हतं. मी एव्हाना प्रत्येक गावामध्ये 4 ते 5 वेळा गेलेलो आहे. मी कार्यक्रम असे विशिष्ट घेतलेले, जसे की कृषी प्रदर्शन असेल, आरोग्य शिबिर असेल, गावभेटी दौरे असतील, ह्या माध्यमातून सातत्याने मी जनसंपर्क ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मी सातत्याने ह्या मागच्या 19पासून, मागच्याच 8 महिन्यापासून मी 4 ते 5 वेळा प्रत्येक गावामध्ये गेलो असेल. तर 19पासून तर त्याला हेच नाही, मोजायला सुरू. अशा पद्धतीनं कोणीही एक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आणि विषय राहिला कालच्या काल जो झालं आणि आज मिटिंग घेण्याचा. आज जी मिटिंग झाली त्याची पार्श्वभूमी पण लोकांनी समजून घेतली पाहिजे की ही किती चुकीच्या पद्धतीने घेतलं जाते. एक तर मी चिटणीसांना मागचा 1 महिना सांगतो आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न वाढत चाललेले आहेत, त्याच्यावर आपल्याला एक मेळावा घ्यायची गरज आहे. तर त्यावेळेस त्यांनी कारण देत ढेकलगाडी करत, कारण का एक आपल्याकडे एक संविधान आहे पक्षाचं, त्याच्यामुळं मी चिटणीसांना मागणी करत होतो की आपल्याला एक चांगल्या पद्धतीने मेळावा घ्यावा लागणार आहे, त्याच्या आधी एक मिटिंग घ्यायला लागणार आहे. पण ती मिटिंग न घेता सातत्याने ती पुढं ढकलत कारणं त्यांनी वेगवेगळ्या वेळेस सांगितली. पण मी त्याला मान्य केला, सन्मान दिला की बाबा असतील काही कारणं, त्याच्यामुळं पुढं ढकलत गेलेली आहे. तो एक विषय झाला. त्याच्यानंतर अचानक काल सकाळी 10:30 वाजता 40 लोक काहीतरी एक मिटिंग घेतात, जी गाडी एखाद्या व्यक्तीला गाडी द्यायच्या लोकांनी कॉन्ट्री केलेली आहे, त्या गाडीसाठी मिटिंग घेतात की ही गाडी आता करायचं काय, 1.5 महिना झालं घेऊन झाले. त्याचं राजकारण वेगळंच चाललं आहे. मग गाडी जर द्यायची असेल तर तुम्ही वैयक्तिक कार्यक्रम घेऊन द्या, पण गाडीसाठी 40 लोक बसले, पण त्यांना थोडीशी खदगत वाटली की अरे गाडी प्रधान सोहळा असा कसा देता येईल, हे कसं, हे मान्य दिसेल का, लोकांसमोर इमेज कशी होईल. ह्याच्यामुळं शेतकरी आणि शेतकरी कामगार पक्षाला पुढं करून त्यांनी शेतकरी मेळाव्याचं एक रूप घेऊन हे गाडी प्रधान सोहळाचं नाटक करायचा प्रयत्न केला. ह्याच्यासाठी माझा विरोध होता. शेतकरी मेळावा घेण्यासाठी माझा विरोध कधीच नव्हता. मीच महिनाभर मागं लागलो आहे की शेतकरी मेळावा घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठीच 8 तास करून मी ती घेत नव्हते, म्हणून कृषी प्रदर्शन घेतलं. ह्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं माझी इमेज खराब करण्याचं काम काही शेतकरी कामगार पक्षातले नेते करतात. आणि त्याच्यामुळं काय येतं की लोकांना कळत नाही, सत्य परिस्थिती कळत नाही. त्याच्यामुळं काय होतं की लोकांना वाटतं की मी ह्याच्यामध्ये मला प्रत्येक वेळेस विलन बनवायचं काम काही लोक करत आहेत आणि त्याच्यामुळं हे सगळं घडत चाललेलं आहे. बरं, हे करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःला घेणारे लोकांनी विचार करावा की कुणाच्या दावणीला बांधतोय आपण, तंत्रज्ञानाच्या दावणीला बांधतोय का, पक्ष तंत्रज्ञानावर चालतो का, पक्ष हा शेतकरी कामगार दीनदलित वंचित ह्या लोकांवर चालतो, ज्यांच्यावर अन्याय होतो ह्याच्यावर चालतो, ह्यांच्यासाठी आपण राजकारण करत असतो, तंत्रज्ञानासाठी राजकारण करत नसतो. हे लोकप्रतिनिधी समजून घ्यावं. मी कोणावर वैयक्तिक टीका करण्याचं भागच नाही, पण पक्ष कसा न्यायचा, आपली उद्दिष्ट काय, आपले तत्त्व काय, आपण बोलतो काय, आपण करतो काय, कुणाविरुद्ध काय करतो, खोट्या बातम्या कशा पसरवतो, आपला अजेंडा कशा पद्धतीने राबवतो, ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मते विचार करायला पाहिजे. आणि कशा आहे की वरती रायगडचा माझा काही विरोध असायचं कारण नाही. रायगडला जयंतभाईंना कशा पद्धतीने बातम्या पुरवल्या जातात हेही मला माहिती आहे. मी त्याला कधी विरोध केला नाही, पण ज्या पद्धतीनं मी कसा खोटा आहे हे सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला गेलेला आहे, अशा ददांत हे सगळं चुकीचं आहे. आणि माझा शेतकरी मेळाव्यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो, महिनाभर झालं की घ्यायला पाहिजे, तर त्याला चिटणीसांनी साथ न देता काहीतरी कारणं दिली. आणि अचानक सगळ्यांना माहिती आहे मेळावे कसे भरले जातात. मेळाव्यासाठी पहिल्यांदा 15 दिवस आधी सांगावं लागतं, गावभेटी, त्याच्या आधी गावभेटी दौरे घेऊन सांगावं लागतं की मेळावे घ्यायचं आहे आपल्याला, तसं वातावरण निर्माण करावं लागतं, मग मेळावे घेतले जातात. किंवा एखादी मिटिंग घ्यायची म्हणली तर एक 4 दिवस आधी सांगायला येतं, लगेच उद्या सांगायचं नसते की उद्या मिटिंग आहे म्हणून. किंवा मेळावा घ्यायचा जरी असलं तर 15-20 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. अशा 4 दिवसात तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला काय द्यायचं आहे त्याच्यातून तेही तुम्हाला माहिती आहे.
आणि दुसऱ्याला विलन करून आपण दुसऱ्याचे पाय खेचून आपण पुढं जात नसतो. बघा मला माहिती आहे की मी कोणत्या पद्धतीने काम करतो. मी जेवढा वेळ मला मिळतो माझा व्यवसाय करून तेवढा मी पूर्ण वेळ देतो. मी दिवसरात्र फोन लोकांचे विचारून त्याच्या माध्यमातून काम करतो. त्याच्यामुळे कोणी मी काम करतो आहे ह्याच्याबद्दल सांगायची गरज नाही किंवा माझ्यावर टीका जी पद्धतीने करते ते स्वतंत्र चुकीचं आहे हे या माध्यमातून मला सांगायचं आहे. कारण का एक वेळ आली की अशा पद्धतीनं खोटं नाटक करून एक काहीतरी इमेज माझी खराब करायचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आणि लोकांपर्यंत हा पोचावा ही खूप कळकळीची विनंती आहे की लोकांनी ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. पक्ष कसा आहे, मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे. मला मध्यवर्ती समितीचा सदस्य पक्षाने दिलं, मी मागितलेलं नाही आहे. मी कोणतंही पद मागितलेलं नाही. ज्यांना कोणाला पदं मिळालेत ते स्वतः पदं मागितलेत आणि ते पद कधीही पक्षात नव्हतं अशी पदं तयार करून त्यांना दिलेली आहेत. कारण का त्यांनी स्वतः मागितलेले आहेत, त्यांचा काही संबंध नाही. पण असा विषय आहे की आबासाहेबांनी माझं नाव वैयक्तिक आमच्या घराबद्दल बघायचं तर आबासाहेबांनी आमच्या घरात एकच माणूस 50 वर्ष राजकारणात होतं ते आबासाहेब होते. आणि त्याच्यानंतर दादांनी 30 वर्ष राजकारण पाहिलं, जवळून पाहिलं, त्यांच्याबरोबर काम केलं. हे करत असताना आबासाहेबांनी माझं नाव पुढं केलं सातत्याने. त्याच्याही आधी येत होतं 18च्या सुमारास सगळ्यांना माहिती आहे, मधल्या फळीच्या सगळ्या लोकांना माहिती आहे की माझं नाव आबासाहेब पुढं करत होते. त्याच्यामध्ये आबासाहेबांची इच्छा स्पष्ट होती की पुढच्या 2024ला अनिकेतला पुढं आणायचं. कारण का एक कालावधी त्यांचं शिक्षण पूर्ण होतं, व्यवसाय होतं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये पडतील हे सर्वांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये काही माझ्या पश्चात कुणालाही विचार. इलेक्शन झाल्यानंतर लोकांनी येऊन मला हे सांगितलेलं आहे, मी काही स्वतःच सांगत नाही. पण आबासाहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अशा काही लोकांचे ऑडिओ पण माझ्याकडे आहेत की यांना ह्याच्यामध्ये येऊ नका, आमच्या घरामध्ये 2 सत्ता केंद्र किंवा केंद्रबिंदू असायचं काही कारण नाही, अशा पद्धतीचे व्हिडिओ देखील आहे. त्यामुळं मी कधीही उघड आणलेलं नाही आहे. पण ही वेळ आणलेली आहे की ज्यावेळेस माझ्यावर चिखलफेक होते त्यावेळेस मला स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी आज बोलतो. आजही बोलायची काही गरज नव्हती, कारण मला यामध्ये काही रस नाही. कारण का ह्याच्याने काही विकास होत नाही. विकास करायला काम करावं लागतं, लोकांसमोर बोलावं लागतं. तहसीलदारासमोर जर एखादं निवेदन गेलं तर तिथे 4 शब्द त्याला बोलावे लागतात. कशा पद्धतीने अभ्यास करून काही गोष्टी सांगाव्या लागतात. नुसतं देऊन यायचं आणि परत फोटो काढायचं अशातल्या गोष्टी मी करत नाही. मी तिथं गोष्टी करतो, समजून सांगतो कशा आम्हाला हव्यात, नाहीतर काय केलं तर आम्ही काय करणार ह्या सगळ्या गोष्टीचं सांगतो. अशा पद्धतीने काम करत असताना माझ्यावर चिखलफेक करायचं काम हे केलेलं आहे. आणि पक्ष माझा आहे असं मी कधी म्हणलेलं नाही. पक्ष हा शेतकरी कामगार पक्ष हा आबासाहेबांच्या आधीही सांगोल्यामध्ये होता. आबासाहेबांनी तो चांगल्या एका टप्प्यावर नेला. त्यानंतर आबासाहेबांचं पर्व झालं आणि त्यानंतर आबासाहेब सातत्याने याचं नेतृत्व करत राहिले. त्याच्यानंतर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो आहे. अजूनसुद्धा मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. त्यामुळे सातत्याने चिटणीसांना मी हे करतो, म्हणजे त्यांच्याबरोबर संवाद साधून काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. मी एकटा ठरवत नाही की घ्या मिटिंग, आज मिटिंग घ्या. मी असं कोणाला आदेश सोडत नाही. कालपर्यंत मी संध्याकाळपर्यंत फोन केले तर चिटणीसांना माहीत नव्हतं मिटिंगबद्दल आणि इव्हन त्या सुतगिरणीच्या चेअरमनला डॉक्टर माळेंनाही माहीत नव्हतं की मिटिंग आहे म्हणून. आणि रातोरात फोन करून लोकांना वेटीस धरून बोलवायचं, त्यांना नाही ते बोलायचं, मी असंच करतो, मी हे झाल्यावर तसंच करतो. अशा पद्धतीचं राजकारण सांगोला तालुका सहन करणार नाही. आणि शेतकरी कामगार पक्षानं विचार करावा की ह्याचं कुठल्या दिशेने चाललेलो आहे आपण. आणि अशा तऱ्हेचं दमदाटीचं राजकारण इथून पुढच्या कालावधीमध्ये कोणीही सहन करणार नाही. शेतकरी कामगार पक्ष हा कष्टकरी जनतेचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, दीनदलित वंचितांचा पक्ष आहे. त्यामुळं सातत्याने अशा लोकांसाठी काम करत राहील. वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक गोष्टी, गाड्या घोडं अशाला बळी पडणारा कोणताही हा पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की माझ्याबद्दल जे काही ॲलिगेशन केलेले आहेत की मी कधी नव्हतो, मी फक्त 1 वर्ष 2019 नंतरचं 21 नंतर माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी फक्त 1 वर्ष पुढची शिक्षणासाठी गेलो आणि त्याच्या माध्यमातून पण मी अजूनसुद्धा समाजकार्यच करतो. हे तर करतोय पण मी हजारो लोकांचे ऑपरेशन हे योजनेच्या मार्फत होत आहेत. ही एक समाजसेवाच आहे.
तर मी समाजसेवा सोडलेली नाही, कारण का तो आबासाहेबांनी 50 वर्षांनी घातलेला एक वसा आहे आमचा आणि तो वारसा आम्ही जपायचा प्रयत्न करतोय. आम्हाला भले आज पैसे वाटायला येत नसतील, पण आम्ही पैसे वाचवतोय की एखाद्या रुग्णाचं जर गरीब रुग्णांसाठी मदतीला आलो, लाखोचं ऑपरेशन त्याचं फुकट होत असेल तर त्याच्या मी कामी येतो असं मला वाटतं. आम्ही काय निवांत बसून कोण मला पैसे पुरवतंय, कोण मला रसद पुरवतोय किंवा घरातलं कोणतरी मला पुरवतंय अशातला भाग नाही. वयाच्या 31व्या वर्षी मी स्वतः कमवतो, स्वतः खर्च करतो आणि स्वतःच्या हिमतीवर राजकारण करतोय हे मी सगळ्यांना सांगतो. त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींचं स्पष्टीकरण माझ्या मते आज पुरतं बरं आहे. मला लय अजून काय बोलायचं नाही, अजून बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण मला ह्याच्यामध्ये लय वैयक्तिक टीका करायची नाही. एक माझ्याबद्दल जी चिखलफेक झाली आहे त्याच्यासाठी हे सगळं उत्तर मी समजतो. अजूनसुद्धा मी पक्षात कुठलेही गटतट मानत नाही, कोणी गटतट नाही, कोण कोणाच्या बाजूनी नाही. अजूनसुद्धा मी तेवढ्याच प्रेमानं सगळ्यांशी वागतो. लोकही माझ्याबरोबर तेवढ्याच प्रेमानं वागतात. मी ज्यावेळेस सगळ्या लोकांपर्यंत जातो, पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर जातो, तेवढा स्नेह ठेवतात आणि त्या स्नेहाच्या जोरावरच मी आत्तापर्यंत तग धरून आहे. लोक मला कितीही चिखलफेक केली तरीही त्या प्रेमाच्या पोटी मी अजून समाजकारण राजकारण करतो. आणि आबासाहेबांनी जे स्वप्न त्यांच्या डोळ्यांनी माझ्याबद्दल बघितलेलं आहे ते मी इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहील. सांगोल्याच्या जनतेसाठी अहोरात्र मेहनत करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. एवढंच मी बोलतो आणि आज मी इथं थांबतो. मला ही व्हिडिओ बनवायची वेळ आली आहे, हेच दुर्दैव आहे. काही आपलीच लोक, काही माझी जवळची लोक आज अशा पद्धतीचं माझ्याबद्दल बोलत आहेत. हे लाजिरवाणी गोष्ट आहे, पण मी ह्या गोष्टीने कुठल्याही गोष्टीने खचून जाणार नाही. मला उलट अशा गोष्टी, संघर्ष हा काय माझ्यासाठी नवीन नाही. जे इलेक्शन मी हारल्यानंतर कोणत्या परिस्थितीतून मी, दादा, माझी आई, मी, दादा असतील, आई असतील, आम्ही ह्या कशातून हे कुटुंब आम्ही तिघं कसं वर आलो आहे, कसं मी त्याला स्टेबल केले हे मला माहिती आहे. आणि हे संघर्ष करत असताना हा तर किरकोळ संघर्ष आहे, याला मी पुजत पण नाही, असा हा संघर्ष आहे. त्यामुळं ह्याला मी एवढं टेन्शन घेत नाही. पण लोकांबद्दल, माझ्याबद्दल जी चुकीची इमेज तयार करायचा प्रयत्न जे करतायत त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. एवढंच मी संपवतो. एवढं बोलून मी थांबतो.